प्रथिन हा महत्व काय हाय या पेने स्पोकन ट्युटोरियल में आपू स्वागत हाय। या ट्युटोरियल माझ में आपू शिकणार हाय आपू शरीरा खातर प्रथिन हा काय फायदे तिया कमतरतेमुळे परिणाम जुदा जुदा वयोगटामाने आवश्यक अन्न स्रोत प्रथिने ई आपू शरीरा खातर आवश्यक रहणारे मायक्रोन्यूट्रिएंट हाय। ई 22 अमीनो आम्लापासून बनलो हाय। 22 पैकी 9 अमीनो आम्ल आवश्यक हाय। ई आपू शरीराद्वारा बनवलो नहा जातो म्हणून या अन्नामेने लेदलू जाहे उग्रलो तेरा शरीराद्वारा बनवले जाहे। आई तुम्हाला अमीनो आम्लाबद्दल थोडक्याम आखीही अमीनो आम्ल ई सेंद्रिय संयोग हाय जी एकत्रितपणे तयार केत हैं। लाइसिन, ल्यूसीन, हिस्टिडाइन, मेथिओनिन, ट्राइटोफेन कहकी अमीनो आम्ल हाय। प्रथिने ई बेनी प्रकाराम जुदा केले हाय। ती हाय पुरे आणि अर्धे। तिया फरक अन्नामे उपस्थित रहेलो अमीनो आम्ला प्रकाराव आधारित रहे। जियाम बादे 9 आवश्यक अमीनो आम्ल रहते हैं ते पूर्ण प्रथिने हाय। बादे मांसाहारी पदार्थ पूरे रहते हैं जह की कुकड़ी, हाकवे, मासे आणि महा। तियाच प्रमाणे दूध आणि दुधापदार्थ देखील प्रथिन हा स्रोत हाय। अपूर्ण प्रथिन हा माझ में एक किंवा जाहको आवश्यक अपर्याप्त प्रमाण अमीनो आम्ल हाय। वारुज शाकाहारी पदार्थ अपूरे रहते हैं की डाळी, धान्य, बेदाणे, बियाणे, धान्य, बेदाणे आणि बियाणे या बादहा माझ में सोयाबीन ई प्रथिने बादहापेक्षा खूप हारो शाकाहारी स्रोत हाय। अवयव हा उती वाढ हुदरूनु आणि देखभाल ई प्रथिना फायदे हाय। ते किस्ती रक्तामेने हाकारी पातळी नियंत्रण केत हैं आणि एक मजबूत प्रतिरक्षा प्रणाली तयारी केत हैं। प्रथिने बादो अन्न आपू लालस कमी के है आणि आपू वारुज काळा खातर परिपूर्ण थो है। ई वजन व्यवस्थापनाम देखील मदत के है। पचन आणि विष कमी एरा मदत के है। ई इतर बेन कार्य के है। ई मेंदू मेने आणि मेंदूल इशारोलीन जा खातर मदत के है। शरीरामाने पोषक द्रव्य वाहतुकाहाटी आणि संचायना खातर देखील प्रथिन हा आवश्यक हाय। प्रथिनामाने कमतरता चिन्ह आणि लक्षणे आम्ही समजी लिहू। प्रथिन हा कमतरता लक्षणापैकी एक म्हणजे गर्भावाढेरी। पोयरामाने प्रथिन हा कमतरतामुळे कुपोषितपणा आणि बुटकेपणा आवी सके। या वाखरी शरीरा वजन कमी वी सके। एहडी परिस्थितीम पोयरान जुदो जुदो प्रकारा संक्रमण एरा धक्को रहे। वाढ हारकी नहावेती यामुळे पोयरा मेंदूर विकासीव परिणाम ई सके। जास्त काळापर्यंत वाढ व्यवस्थित नहावेणारे पोयरान शुगर एरा धक्को रहे। ती मोठो वी जैतहा तियाल उच्च रक्तदाब देखील वी सके। डायहा माझ में प्रथिन हा कमतरता वाखरी स्नायु नुकसान वे है। तिहान थकवा अशक्तपणा जाणीव वी सके आणि संसर्ग वेरा शक्यता रहे। चामडा उचे, सुरकुत्या, चोटे घोरनू ई इतर उदाहरणे हाय। जुदा जुदा वयोगटामाने लोकहान आवश्यकता जुद्या जुद्या रेतिह्या। या ट्युटोरियला माझ में प्रथिने आवश्यकता क्षेत्र निरीक्षणाप्रमाणे हाय। 0 ते 12 महिना पोयरा खातर ई प्रति किलो वजन 1 ते 2 ग्राम हाय। 1 ते 3 वर्षा पोयरा खातर 6 ग्राम आवश्यक हाय। 4 ते 6 वर्षा पोयरा खातर 20 ग्राम। 7 ते 9 वर्षा पोयरा खातर 29 ग्राम प्रथिन हा सल्लो देदलो जाहे। 10 ते 12 वर्षा पोयरा खातर 40 ग्राम।
पोगांडा वस्ते खातर 52 ते 62 ग्राम सुचवलो जाहे। महिनावाली थेही खातर ती 78 ग्राम हाय। स्तनपान देणारे माता खातर 68 ते 74 ग्रॅम सल्लो देदलो जाहे। डायहा खातर प्रथिने आवश्यकता देखील ती या शरीर हालचाली वे अवलंबून हाय। क्रिया बहीण काम मध्यम स्वरूपाम आणि जड काम इहा स्वरूपाम जुदी जुदी केली हाय। बहीण क्रियाम हिकवून शिवणकाम माहिती पोनू आणि कॉल सेंटराव नोकरिया डेस्का नोकरी केनारा लोक देखील बोहनु कामाम आवताहा। मध्यम स्वरूपाम काम केनारा खेतमजूर पोंगा काम गवंडी आणि ड्रायव्हर इहा समावेश हाय। जे की जाड काम केनाऱ्या क्रियात समावेश हाय दगड फोडणारा लाकूड कातरुणारा धवडुणारा आणि खाण कामगार। बहीण काम केनारा कामगार योग्य शरीरा वजनाला प्रति किलो 1 ग्राम प्रथिने आवश्यक रहते हैं। शरीरा आदर्श वजन इष्टतम रहे जो एखाद्या व्यक्ती आरोग्याल पोषक हाय। मध्यम स्वरूपाम काम केनारा कामगारांना प्रति किलोग्राम आदर्श वजन 1.2 ग्राम प्रथिने आवश्यक हाय। अवजड काम केनारा कामगारांना प्रति किलो आदर्श शरीरा वजन 1.5 ग्राम प्रथिने आवश्यक हाय। जे की हमजी लिहू 55 किलोग्राम मध्यम स्वरूपाम काम केनाऱ्या थेहीन प्रथिने आवश्यकता 66 ग्राम रहे। जर तीच स्त्री अवजड काम केती हेरी तर 82 ग्राम आवश्यकता रहे। आपू रोजच्या आहाराम प्रथिने समृद्ध अन्न समावेश केनू सल्ला देते हैं। एहिंडा पदार्थ वया 6व्या महिन्यापासून दांजोजे। काही अन्न स्रोतहा प्रथिने सामानावचे एक नजर टाकून एक पुरा हकवाम 7 ग्राम प्रथिने रहते हैं। 100 ग्राम आडके नाई एहिंड्या कुकडीम 19 ग्रॅम प्रथिने रहते हैं। त्याचप्रमाणे 100 ग्रॅम मांसाहाव 20 ग्रॅम रहते हैं। 250 मिलीलीटर गावडी दुधाम अंदाजे 8 ग्रॅम रहते हैं। गावडी दुधाम 250 मिलीलीटर पासून बनवुलं दही माजमे 8 ग्रॅम रहते हैं। गावडी दुधापासून बनवल्या पनीराम 45 ग्राम माजमे 8 ग्राम रहते हैं। 20 ग्राम बेदाणे आणि बियाणे माजमे पाही 4 ग्राम रहे। अंदाजे 11 ग्राम प्रथिने 30 ग्राम काच्या सोयाबीनाम माजमे रहे। इतर 30 ग्राम काच्या हिंग्या माजमे पाही 5 ग्राम प्रथिने उपलब्ध हाय। 30 ग्राम नाही चुडवल्या डाळी माजमे अंदाजे 4 ग्राम प्रथिने रहते हैं। 30 ग्राम काचा पोडला चोखाम 2 ग्राम रहते हैं। 30 ग्राम काचा राळे चोखाम पाही 4 ग्राम प्रथिने रहते हैं। 30 ग्राम गोवा नोटाम एक चपाती माजमे 3 ग्राम प्रथिने रहते हैं। जुवाई आणि बाजरी मांडाम साधारण 3 ग्राम प्रथिने रहते हैं। एक मिस्सी मांडाम 4 ग्राम प्रथिने रहते हैं। चना नोटाम आणि गोवा नोटाम बराबर प्रमाणाम मिळवीन ओ मांडो तयारी केलो जाहाय। मांसाहारी पदार्थांमाने प्रथिने शाकाहारी पदार्थापेक्षा हारो शोषल जाहाय। कारण मांसाहारी पदार्थामाजमे पुरे प्रथिने रहते हैं। पुरा प्रथिनहा माजमे बादे आवश्यक अमीनो आम्ल रहते हैं। या प्रकारे शाकाहारी पदार्थापेक्षा मांसाहारी पदार्थामाजमे प्रथिनहा गुण खूप हारो हाय। DIAAS म्हणजे डायजेस्टेबल इंडिस्पेंसेबल अमीनो ॲसिड स्कोर। आहारामाने
पचन योग्य अमीनो आम्ल आणि आवश्यक अमीनो आम्ल ह्या गुणोत्तर आहे. श्रेणी 0 ते 1 पर्यंत देदलो आहे. सर्वात उच्च 1 आणि सर्वात कमी 0 आहे. काही खाद्यपदार्थ हा पचन क्षमता श्रेणी ए हूँ. हकवहा माझमे 1.18 पचन क्षमता श्रेणी आहे. बदाम 1.32 आहे. वटाणा हा माझमे 0.64 आहे. तर चणा माझमे 0.66 आहे. चुडबुलाचो खांब 0.59 आहे. गव्हाम 0.43 आहे. कुजला हिंगीदानहाम देखील 0.43 श्रेणी आहे. आम्ही चर्चा किए हूँ त्याप्रमाणे शाकाहारी स्रोत अर्धोंज प्रथिने आहे. धान्य माझमे लाइसिन कमी रहे आणि डाळी माझमे मेथिओनिन कमी रहे. ती एकत्र खाता अमीनो आम्ल अपुरेपणा भरपाई वे है. तृणधान्य आणि डाळी एकत्र कीन प्रथिना गुणवत्ता हुद्र है. इयाल प्रथिनापूरक क्रिया आखते हैं. जुद्या जुद्या संयोजना माझमे जुद्या खाद्य गट खावणू शिफारिश केली आहे. अन्न गटा एकत्र कीन जुद्दो आवश्यक अमीनो आम्ल मिळा मदत वे है. डाळी आणि धान्य दुधापदार्थ आरी एकूच जागे कीलीन प्रथिना गुणवत्ता हुद्र है. धान्य आणि डाळी माझमे नसलेल्या आम्ला भरपाई दुधापदार्थाकी केली जाय. या संयोजनाआरी तयार केले काही खाद्यपदार्थ विहूँ. बाजरी खिचडी आरी रायतो कढी भात आणि पनीर पराठा ई काही उदाहरणे आहे. थालीपीठा आरी दही आणि राजमा कोदरी आरी दही ई इतर उदाहरणे आहे. मांसाहारी पदार्थ आरी तृणधान्य नेता बाजरी एकत्र कीन देखील प्रथिने गुणवत्ता हुद्र है. आई तुम्हाल एहड्या काही कृती जी या संयोजना वापर कीन तयारी केता वी तियम हाय. बाजरी चिकन पुलाव, अंडा डोसा आणि चिकन बाजरी मांडो गुंडाळी हाकवे कोदरी, मासे पोलो पराठो, नागली गोळ आणि कुकडी पातलो रसो इतर उदाहरणे आहेत. या संयोजना व्यतिरिक्त आपू इतर खाद्य गट देखील एकत्र की सकते हैं. दही कोदरी, पालक पनीरा पातळ रस्सो, नारळ दही चटणी ई काही उदाहरणे आहेत. शेंगदाणे आणि बियाणा वाटणी पातळ रस्साम वापरीन प्रथिना गुणवत्ता हुद्र है. हारो आरोग्य खातर तुम्हा रोजच्या आहाराम या खाद्यपदार्थ समावेश केजा. आम्ही आपू या ट्युटोरियलाम समाप्ती वेला आले हैं. आई नम्रता गावित आदिवासी विकास विभाग तुम्हा निरोप लाहूं. तुम्हा सहभागाबद्दल धन्यवाद.